मॅडम आमच्याकडे जे मसाले आहेत ना पूर्णपणे आपण जे म्हणतो की नैसर्गिक पद्धतीने आपण मसाला तयार करतो, त्यात कुठल्या प्रकारचा रासायन किंवा केमिकल वगैरे युजेस नाही. जसं की आपण म्हटलं गरम मसाला आहे मॅडम, मी मागच्या वर्षी वॉशिंग्टन DC, अमेरिका आणि टोरंटो कॅनडापर्यंत एक्सपोर्ट केलेले आहेत. इन सेकंड वन, हळदी आपल्याकडे चांगल्या प्रकारची आहे. माझ्याकडे एक मसाला मग स्वतःची मोनोपोली एसवार आपण ग्रेव्ही मसाला म्हणतो, तो मसाला संपूर्णच गेला माझा, एवढा विकला. नंतर कांदा लसूण मसालाही आमच्याकडे, तोही आम्ही विकतो. आणि आमच्याकडे जवळ 5 ते 6 प्रकारच्या चटण्याही आहेत, ज्या चटण्या आपण गावाकडे तयार करतो त्याही विकल्यात आमच्याकडल्या. बाकी आमच्याकडे पापड वगैरे हे पण आमच्याकडे विकले गेले. आपण भाकरवडी तयार करण्यात रिस्पॉन्स चांगला आहे. मी मनापासून महाराष्ट्र शासनाचा आभारी आहे. आम्ही प्रथमतः इथे आलो आणि मनापासून आनंदी आहे. आमचा सेलही झाला आणि इथून पुढे महाराष्ट्र शासन आम्हाला परत संधी द्यावी की आम्ही परत इकडे येईल आणि असे कार्यक्रम करत राहावे. धन्यवाद. निश्चितच दादा, तर ज्या पद्धतीने तू म्हटलास की वॉशिंग्टन DC ला सुद्धा तुझं हे सगळे मसाला केला, पण आता इथले जेवढे ग्राहक आलेले आहेत, कोण असं परत एकदा येऊन म्हटलं की खूप छान मसाला होता? मॅडम डबल डबल टिबल घेऊन गेले मॅडम. माझ्याकडे ते मसाले संपत आले आता. मला वाटतं महिला नेहमीच पहिल्यांदा ट्राय करतात, छान वाटलं तर परत खरेदी करतात. मॅडम मी दर 7 दिवसात 7 खेडे करते मॅडम. एका दिवसामध्ये 1 खेडे करते, 4 बाजार करते मी. 25 किलो वजन घेऊन जाते मॅडम मी हातामध्ये. घरपोच सेवा आहे आपली मॅडम. ग्रामीण भागामध्ये आम्ही चांगलं मार्केट वगैरे कव्हर केलं आमच्या पंचक्रोशीमध्ये. पण आता उमेदने आम्हाला एक नवीन प्लॅटफॉर्म दिलाय, ज्यामुळे आमची एक नवीन आयडेंटिटी रिव्हल होत चालली आहे. म्हणजे आता बघितलं तर तू ज्या पद्धतीने सांगतोस थोडस आधुनिकपणा आलेला आहे, पण ताई तुम्ही मला सांगताय की डोक्यावरून घेऊन जातात, तो कसा प्रवास? माझं ते दररोज 1 खेड आहे माझ्यावालं. दोन्ही हातात 2 मी पिशवी घेऊन जाते मॅडम. 25 किलो वजन जातं माझ्याकडे. दररोज 1 खेड आहे माझं. 7 दिवसात 7 खेडे करते, 4 बाजार करते मॅडम. 1 नंबर मसाला विकतो. एका महिन्यात माझा 2-2.5 क्विंटल विकते मॅडम. छान विकते मॅडम, 1 नंबर. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर मानिनी चॅनेलला जरूर भेट द्या.